सज्जन श्रोते हो, सुप्रभात. गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. आजचं निरूपण आहे, त्याचं शीर्षक असं आहे, आजचा नारायण तेव्हाचा शुक. आजचा नारायण तेव्हाचा शुक. शुक म्हणजे शुकमुनी. तर आजचं निरूपणाचं शीर्षक आहे, आजचा नारायण तेव्हाचा शुक. आता पुढे जाऊया. हे जे आपण निरूपण करणार आहोत त्यातला जो तर्क आहे, अनुमान आहे, ते प्रथम सांगणार आहोत आणि नंतर तुकारामाचा एक अभंग आहे आणि मेघवृष्टीतील एक काव्य आहे, त्याचा पान नंबर सांगतो आणि तेच काव्य आत्मोपनिषद मध्ये त्याचाही पान नंबर सांगतो. प्रथम अर्थ वाचेन आणि नंतर ते काव्य वाचून दाखवीन. तर आजचा नारायण तेव्हाचा शुक असं हे आजचं निरूपण आहे. आणि अर्थातच आपणाला माहित आहे की सर्व भारतीयांवर प्रामुख्याने गीता, गाथा, ज्ञानेश्वरी अशा मूलभूत ग्रंथांचा मोठा परिणाम आहे. आणि त्या ग्रंथाच्या आधारेच कळत न कळत आपणा सर्वांचं जीवन पुढे पुढे जात असतं. तर याचा विचार करता सार्थ श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग याच्यामध्ये श्लोक क्रमांक 12 आहे, तो प्रथम वाचतो आणि अर्थ सांगतो. त्याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतो, न त्वेवाहम जातु नासम न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. याचा अर्थ, तू मी तैसे अन्य नृप हे सारे प्राप्त जन्म पूर्वही असू तैसेची प्राप्त जन्मोत्तर खचितची नवजन्मीही आपण असू. म्हणजे हे अर्जुना, तू आणि मी तसेच हे अन्य नृप जे आहेत आता युद्धकाळी समरांगणावर जमलेले, ते सर्व प्राप्त जन्म पूर्वही असू, चालू जन्मापूर्वी सुद्धा आपण होतो. तैसेची प्राप्त जन्मोत्तर, तसंच आत्ता हा जो प्राप्त जन्म आहे त्याच्या उत्तर, त्याच्या नंतरही खचितची नवजन्मीही आपण असू, निश्चितच आपण नवजन्मामध्ये सुद्धा असू. म्हणून तू मी तैसे अन्य नृप हे सारे प्राप्त जन्म पूर्वही असू तैसे जे प्राप्त जन्मोत्तर खचितची नवजन्मीही आपण असू. या गीतेच्या श्लोक 12 ज्याचा आता मराठी अनुवाद केला आणि जो प्रथम संस्कृत म्हणून दाखवला, त्या श्लोकानुसार असं आहे की जन्म पुनर्जन्म हे सतत साखळी पद्धतीने चालू असतं. आता जन्म पुनर्जन्म आहेत का नाहीत हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध जरी अजून झालं नसलं तरी बऱ्याच वेळेला असं घडतं की अगदी ज्याला आपण कॉमन मॅन म्हणतो, कॉमन मॅन म्हणजे साधा माणूस, स्वभावाने सरळ माणूस, त्याला सुद्धा कधी कधी पूर्वजन्मीत काहीतरी आपण वेगळं होतं असं जाणवतो. मग असं असताना जर एखादा माणूस सतत तत्वज्ञानाचा, आत्मज्ञानाचा ध्यास घेत असेल आणि त्याला जर असं काही जाणवलं तर त्यामध्ये विशेष असं काही नाही. म्हणजे एखाद्याला आपण पूर्वजन्मी अमुक होतो तमुक होतो असं जाणवलं आणि तो जर सतत तत्वज्ञान किंवा आत्मज्ञान याच्या पाठी असेल तर अशा माणसाला ते जाणवलं तर विशेष काही नाही. परंतु कधी कधी अपवादात्मकरित्या आपण ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो की कुठल्या तरी खेडेगावातला एखादा साधा माणूस, त्याला पूर्वजन्म आठवला आणि तो ते सर्व विवरण करून सांगतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही साधे असा, सरळ असा, नम्र असा, तुम्ही अभ्यासू असा, विद्वान असा, तुम्ही ब्राह्मण असा, अब्राह्मण असा, इथे जात पात पंथ भेद याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच ठिकाणी जगात वेगवेगळ्या ठिकाणी कधी कधी काही काही माणसांना ती अत्यंत साधी असतील किंवा विद्वान असतील, कशी असतील, आपल्या पूर्वजन्माचं सूचन मिळतं. आता हे वरच्यावर जेव्हा असं घडतं तेव्हा जर एखाद्याने म्हटलं पूर्वजन्म नाहीच, एकदा गेला की संपला, तर ते यासाठी खरं मानावं लागतं, कारण पूर्वजन्म शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येत नाही. परंतु अनुमान पद्धतीने पूर्वजन्मातल्या स्मृती आजही अनेक लोकांना असतात. कधी कधी तर असं होतं
एखादा बालक आपल्या पूर्वजन्मातल्या गोष्टी घडाघडा बोलून दाखवतो. तो असतो पंजाबात जन्माला आलेला आणि त्याची पूर्वजन्माची स्मृती कुठेतरी खाली कोकणात असते किंवा अगदी परदेशात सुद्धा असते. आणि तो जे सांगतो त्याची जेव्हा प्रत्यक्ष तपासणी केली जाते तेव्हा त्याने सांगितलेल्या खुणा तो जिथे पूर्वी होता असं सांगतो त्या ठिकाणी जाऊन तपासल्या असता बऱ्याच वेळा त्या खऱ्याही निघतात. म्हणजे पूर्वजन्म असतच नाही किंवा पूर्वजन्म खरा नाही किंवा पूर्वजन्म असतोच या निश्चयापर्यंत आपण येऊ शकत नसलो तरी पूर्वजन्म असू शकतो. आणि त्या दृष्टीने त्या गीतेच्या अध्याय 2 सांख्ययोग मध्ये 12 नंबरचा हा जो श्लोक आहे, न त्वेवाहम जातुनासम न त्वं नेमे जनाधिपः न चैवन भविष्यामः सर्वे वयमता परम तुम्ही तैसे अन्य नृप हे सारे प्राप्त जन्म पूर्वही असू तैसे जे प्राप्त जन्मोत्तर खचितची नवजन्मी ही आपण असू. कृष्ण अर्जुनाला म्हणतो तू मी आणि सध्या इथे असलेले समरांगणातले अन्य नृप म्हणजे राजे हे चालू जन्मापूर्वीही कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात होतो आणि चालू जन्म संपल्यानंतरही आपण निश्चितच असू. जे पूर्वी आपण होतो आज आपण आहोत आणि चालू जन्म गेल्यानंतर देहपतन झाल्यानंतर सुद्धा पुढच्या काळी या ना त्या स्वरूपात आपण असूच असू असं जेव्हा कृष्ण खात्रीपूर्वक सांगतो तेव्हा त्या तत्वज्ञानाने सर्वसाधारण जो तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे, अध्यात्माचा जो चिंतक आहे, आत्मज्ञानासाठी जो झपाटलेला आहे तो तर त्या अभ्यासाने प्रभावित होतोच होतो आणि त्याला काही ना काही अनुभूती पूर्वजन्माची मिळतेच मिळते. परंतु अत्यंत साधा सरळ सालस माणूस सुद्धा कधी ना कधी अचानक त्याच्या मेंदूच्या पेशीमध्ये क्रांतिकारी बदल होतो आणि पूर्वजन्मात तो कोण होता याचं त्याला भान येतं व ती स्मृती जागी होते. अशा अर्थाने पूर्वजन्मावर आधारित असं हे निवेदन आहे. आणि यासाठी आपण जर तुकारामाचा एक अभंग पाहिला, गाथेमधील 1717 क्रमांकाचा हा अभंग आहे. तो असा आहे, ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे तात्काळ हा गळे अभिमान अभिमान लागे सुखाची हे पाठी व्यासे उफराटी दृष्टी केली जनक भेटीसी पाठविला तेणे अभिमान नाणे खोटे केले खोटे करून या लाविला अभ्यासी मेरू शिखरासी शुक गेला जाऊन या तेणे साधिली समाधी तुका म्हणे तधी होतो आम्ही. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ब्रह्मज्ञान हे एका दिवसात कळण्यासारखे असते तर तात्काळ सर्वांचा अभिमान गलित म्हणजे नष्ट झाला असता. सुखासारख्या ब्रह्मनिष्ठाचे मागे अप्सरांच्या भाषणाने लागलेला अभिमान म्हणजे अप्सरांनी सुखाचं जे ब्रह्मचर्य होतं ते नष्ट करण्यासाठी अप्सरांनी सुखाची स्तुती सुरू केली. आणि तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात सुखासारख्या ब्रह्मनिष्ठाचे मागे अप्सरांच्या भाषणाने लागलेला अभिमान. व्यासाने त्याच्याकडे अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा त्यांना दिसला शुकमुनींचं जे ब्रह्मचर्य होतं ते आदर्श आहे. असं म्हणतात सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापुरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सुखासारखं ब्रह्मचर्य ज्याचं कडक होतं ती तुलना पुढे रामदासांच्या ब्रह्मचर्याशी केलेली आहे. असा हा शुक तो ब्रह्मचारी होता आणि त्याची ब्रह्मनिष्ठा अद्भुत होती. त्याचं ब्रह्मचर्य घडवण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा त्याच्याकडे अप्सरा आकर्षित झाल्यामुळे म्हणा त्या अप्सराने शुकाचं फार कौतुक केलं आणि शुकामध्ये अहंकार निर्माण झाला. आणि हा अहंकार व्यासांच्या अंतर्दृष्टीने व्यासाने जाणला आणि मग मात्र व्यासाने शुकाला जेव्हा शुक त्यांच्याकडे आले होते तेव्हा अंतर्दृष्टीने त्यांनी शुकाकडे पाहिलं आणि व्यासाने जाणलं की अप्सराने केलेल्या कौतुकामुळे त्याचं सर्वत्र होत असलेली स्तुती त्याची सर्वत्र होत असलेलं कौतुक सर्वत्र तो आदरास पात्र होत असल्यामुळे कळत न कळत सुखाच्या अंतःकरणात अहंकार निर्माण झाला आहे हे व्यासाने जाणली. आणि व्यासाने सांगितली बाबा रे तू राजा जनकाकडे जा आणि तो जे सांगेल तसं कर.
इथे सांगायचा मुद्दा आहे, शुक हा जरी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण होता तरी सुद्धा ब्रह्मनिष्ठ आत्मचिंतनात असलेल्या माणसाला सुद्धा आपल्या ज्ञानाचा अहंकार असू शकतो. तो अहंकार व्यासाने जाणला आणि त्याने त्याला राजा जनकाकडे जायला सांगितले. राजा जनक हा राजा असून सुद्धा आत्मज्ञानी आणि अत्यंत नम्र स्वभावाचा, साधुतुल्य स्वभावाचा परंतु राजा होता. त्यामुळे व्यासाने शुकाला आज्ञा केली, तू राजा जनकाकडे जा. त्यानंतर राजा जनकाने शुकाला सांगितले, तू मेरू पर्वतावर जा आणि तिथे गाढ समाधी लावून बस. आणि अशा तऱ्हेने मेरू पर्वतावर जाऊन जेव्हा गाढ समाधीत जनकाच्या आज्ञेनुसार गेला कोण शुक, त्यानंतर तिथे त्याला स्वतःमधील अभिमान दिसला आणि तो त्याचा अभिमान गलित झाला. आणि ज्ञानी माणसाचा अभिमान जेव्हा गलित होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तो ज्ञानर्षी महर्षी ठरतो. म्हणून शुकासारख्या ब्रह्मनिष्ठ शुद्ध ब्रह्मचारी ज्ञानी माणसाला सुद्धा अहंकार झाला. तो व्यासाने अंतर्दृष्टीने जाणला. त्याने त्याला राजा जनकाकडे जाऊन उपदेश घ्यायची आज्ञा केली. राजा जनकाने त्याला सांगितले, तू मेरू पर्वतावर जा आणि ब्रह्मसमाधीमध्ये दंग हो. आणि तिथे जो ब्रह्मसमाधीमध्ये दंग झाल्यानंतर शुकमुनी जो होता त्याचा अहंकार गळून पडला आणि खऱ्या अर्थाने तो ब्रह्मर्षी महर्षी म्हणून पुढे गणला गेला. आणि हे सर्व चालू असताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तधी होतो आम्ही. हे सर्व चालू असताना तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा आम्ही तेथे होतो. आता हे काय आहे तर तुम्हाला वरच्यावर मी सांगितलेलं आहे यापूर्वी की अधिवाहिक असा एक देह आहे. हा अधिवाहिक देह म्हणजे अधि म्हणजे अधिष्ठान, अधिष्ठानावरून वाहणारी जी गोष्ट आहे तिला चेतना म्हणतात. म्हणजे अधिवाहिक देह म्हणजे आत्मरूपी अधिष्ठानावरून चैतन्याचं वेगाने वहन होतं किंवा आत्मरूपी वाहनावरून चैतन्य रूपी जाणीवांचं वेगाने वहन होतं. असा जाणीव देह म्हणजेच अधिवाहिक देह म्हणजेच लिंग देह म्हणजेच सूक्ष्म देह जेव्हा अतिजागृत होतो तेव्हा माणसाला आपला पूर्वजन्म, आपला उत्तर जन्म, आपलं भूत भविष्य आणि अर्थात वर्तमान याचं पूर्ण ज्ञान होतं. त्या पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तधी होतो आम्ही. की शुकमुनी जेव्हा मेरू पर्वतावर जाऊन राजा जनकाच्या आज्ञेनुसार ब्रह्मसमाधीत दंग झाला आणि त्याचा अहंकार गेला आणि शुकमुनी सर्वार्थाने ब्रह्मर्षी महर्षी या उपाधीला प्राप्त झाला, तेव्हा शुकाने तेव्हा समाधी लावली, तेव्हा तिथे आम्ही होतो असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज पूर्वजन्मात शुकमुनींच्या जवळपास होते असा त्याचा अर्थ होतो. याचाच अर्थ वर जे गीतेचं म्हटलेलं आहे, कृष्ण म्हणतो अर्जुना तू आणि आम्ही, तू आणि मी आणि हे सारे राजे पूर्वी असे ना तसे होतोच आणि पुन्हा सुद्धा हा जन्म टाकल्यानंतर आपण असणारच असणार असा हा पूर्वजन्मीचा जो पुरावा आहे तो याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि आता तुम्हाला पुढे सांगतो की मेघवृष्टीमध्ये पान 298-99 वर पुरे करी निवेदन सुख कैवल्या भरारी. निवेदन सांगून विष्णू पुढे आपलं म्हणणं मांडून सुख कैवल्यामध्ये म्हणजे केवळ असणेपणामध्ये म्हणजे निर्गुण निराकारामध्ये किंवा टू बी म्हणजे शुद्ध असणेपणामध्ये कैवल्यात भरारी मारतो. आता सुख कैवल्यात भरारी मारतो म्हणताना सुख याचा अर्थ पोपट आहे आणि शुकमुनी हा पोपटासारखा सर्व आपलं निवेदन देवाला सांगतो, आपली भक्ती त्याच्या चरणी अर्पण करतो विष्णूच्या चरणी आणि आपलं निवेदन सांगून आत्मनिवेदन सांगून तो एकटेपणी कैवल्यामध्ये भरारी मारतो म्हणजे तो निर्गुण निराकाराला प्राप्त होतो असा त्याचा अर्थ आहे. तर मेघवृष्टीमध्ये पान 298 आणि 299 वर हे काव्य आलेलं आहे आणि आत्मोपनिषद मध्ये पान 243 वरती हे काव्य आलेलं आहे. आता पुरे करी निवेदन सुख घेई कैवल्या भरारी याचा प्रथम गद्य अर्थ सांगतो. या शुकाच्या, शुक म्हणजे शुकमुनी किंवा शुक याचा अर्थ पोपट,
वा शुकमुनी पोपट रूपाने तिथे जातात, कुठे? वैकुंठाला. किंवा शुकमुनी पोपट रूपाने जातात, किंवा शुक याचा अर्थ पोपट आहे म्हणून शुक. आता भरारी घेतो म्हटल्यानंतर शुकमुनी पोपटाचा देह धारण करून अर्थात वैकुंठाला जातात, असा याचा इथे अर्थ अलंकारिक पद्धतीने लावायचा आहे. या शुकाच्या म्हणजे हा जो पोपट आहे त्याच्या हृदयात मुक्तीचा पारिजात फुलला असून त्याच्या मधुर संवादात बोलण्यात त्या मुक्तीचाच मधुर बहर आला आहे. येथे वसंत फुलाफळांचा ऋतू चिरंजीव असून त्याला बारमाही भर असतो. या शुकाच्या म्हणजे पोपट रूपे गाणाऱ्या देवभक्ताच्या संगे सारे साधू संत आणि प्रत्यक्ष माता सरस्वती विद्या किंवा संगीताची देवता असल्यामुळे हा शुक देव हा शुक आणि देव किंवा हा शुक रूपी देव याचा मधुर संवाद अखंड चालू असतो. आता शुकदेव, शुक प्रत्यक्ष देवाचे उपाधी प्राप्त झालेले होते म्हणून शुकदेव म्हणजे शुकरूपी देव किंवा शुक आणि देव म्हणजे शुक आणि विष्णू यांच्यातील हा संवाद मधुर संवाद अखंड चालू असतो. हा शुक म्हणतो की त्याच्या वाणीतून सरस्वती माता प्रवाहित असून त्याच्या हृदयात साधू संतांजवळ असलेली करुणा आहे. तोच त्याच्या हृदयातील हा जो करुणेचा प्रभाव आहे तोच त्याच्या हृदयातील करुणारस वाणी व लेखणीत अत्यंत आवेगाने उमटतो. म्हणजे शुकमुनीच्या हृदयामध्ये जो करुणारस आहे तोच त्याच्या वाणी आणि लेखणीमध्ये अत्यंत आवेगाने उमटतो. येथे लक्षात घ्या की तो शुकमुनीच्या हृदयातील करुणारस वाणी आणि लेखणीत प्रकटताना सध्या तो नारायण आहे असं सुचवायचं आहे. या शब्दरूपी दयासागराच्या लाटा गगनाला भिडण्या एवढ्या उंच व महाप्रचंड आहेत. शुक आपल्या आध्यात्मिक बोलाद्वारे नेहमीच समत्वाचा संदेश देतो. त्याचे बोल लोकांपर्यंत नीट जात आहेत अथवा नाहीत, त्याचा संदेश लोकांना समजतो वा नाही याबाबत तो संभ्रमात आहे. मात्र तरीही तो स्वतःला अजाण बालक असे संबोधून प्रत्यक्ष भगवंताला प्रार्थित आहे, महाविष्णूला प्रार्थित आहे की त्याने म्हणजे परमेश्वराने कृपाळू होऊन हे समता करुणेचे आध्यात्मिक बोल लोकांपर्यंत जातील, त्यांना समजतील असे काही करावे. या शुकमुनीला भक्तीचा लळा लागला असून या भक्तीच्या लळा लागलेल्या अवस्थेत आणि मुक्तीच्या वेडात म्हणजे आपण भक्ती आणि मुक्ती याच्या वेडामध्ये लागून कदाचित आपण मुक्ती या कल्पनेचे बंदी होणार नाही ना, कैदी तर होणार नाही ना अशी शंका तो व्यक्त करतो. आता इथे संदर्भ असा आहे, कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे, मी सदा सर्वदा चाकोरी टाकणं कंडिशनिंग टाकण्याचं बोलतो, परंतु चाकोरी टाका, परंपरा टाका, झाल्यानंतर विधिनिषेध टाका आणि पूर्ण मुक्त असं जेव्हा मी सांगतो तेव्हा चाकोरी टाकणे म्हणजे फ्री फ्रॉम कंडिशनिंग हे मी सतत मानतो. तर कृष्णमूर्ती एका ठिकाणी म्हणतात फ्री फ्रॉम कंडिशनिंग या माझ्या तत्वज्ञानातच मी उलट्या पद्धतीने बंद होत नाही ना. म्हणजे मुक्तीसाठी बंदिवास टाका, कुठल्याही तऱ्हेचा संस्कार रूपी बंदिवास हा सुद्धा बंदिवासच आहे. त्यामुळे सर्व संस्कार टाका, चाकोरी टाका असं सांगणारे कृष्णमूर्ती एका ठिकाणी म्हणतात की चाकोरी टाका हे सांगता सांगता चाकोरी टाका या तत्वज्ञानातच मी बंद होत नाही ना, मी जखडला जात नाही ना, असा कृष्णमूर्ती जो संशय व्यक्त करतात तसाच इथे शुकमुनी म्हणतो की मला भक्तीचा आणि मुक्तीचा लळा आहे आणि या मुक्तीच्या लळ्यापोटी मी जे सर्व काही सांगतो तर या मुक्ती या कल्पनेचा उलट्या बाजूने मी बंदी तर होत नाही ना, कैदी तर होत नाही ना अशी शंका तो व्यक्त करतो. म्हणजे आपण जे सतत सांगतो ते सांगणंच आपल्याला बंधनात टाकत नाही ना असं हे तपासून पाहणं जे कृष्णमूर्तीने केलं तेच इथे हा नारायण सुद्धा करीत आहे. आणि एवढं सर्व व्यक्त करून शेषशाही नारायण म्हणजे ते परब्रह्म क्षीरसागरात शांत दक्षतेने पोहोडलेलं आहे, त्याला आपले हे समता करुणेचे आध्यात्मिक निवेदन सादर करून शुक कैवल्यात उंच भरारी घेत आहे, अदृश्य होत आहे.
तेव्हा तेव्हाचा जो शुकमुनी तो आजचा नारायण, अशा अर्थी आजचा नारायण अर्थात तेव्हाचा शुकमुनी असं ह्या निरूपणाचं शीर्षक आहे. आता ते पद्यायिक अर्थ सांगून झाला. अंतरात कैवल्याचा पारिजात फुलला, मम मधुर संवादी तोची बहरला. भरन सरे येथ चिरंजीव वसंत, साक्षात सरस्वती संगे सारे साधू संत. रसवती माता मम वाणी झरत असे, साधू संत करुणा मम हृदयी नांदत असे. तोची करुणा रस मम लेखनी वचनी, शब्द दयार्णव लाटा भिडती गगनी. बोल बोले समत्वा सदा सांगत असे, मज ठावे नाही परी कुणा काही कळत असे. देवा तुझ विनवितो अजाणवी बाळ, तव कृपे समजो सर्व अध्यात्म वेल्लाळ. बहुला लागलासे मुक्तीच्या या छंदी, विपरीत घडो नये व्हावे मुक्तीचाच बंदी. शेषशाही नारायण शांत क्षीरसागरी, पुढे करी निवेदन शुक घेई कैवल्या भरारी. शेषशाही नारायण क्षीरसागरात बसून आहे किंवा फोडलेला आहे आणि तिथे हा शुकमुनी किंवा आजचा नारायण गेला आहे आणि तो त्या विष्णूला निवेदन करीत आहे की माझ्या अंतरंगात कैवल्याचा म्हणजे मोक्षाचा पारिजात बहरला आहे, फुलला आहे आणि माझ्या संभाषणामध्ये ते मोक्षाचं तत्वज्ञान वरचे वर बहरास येत असतो. आणि इथे जो आत्मज्ञानाचा बहर आहे तो इतका आहे की जसा वसंत ऋतू चिरंजीव व्हावा, वसंत ऋतू कधीच हटू नये, तसं इथे हा जो अध्यात्म रूपी तत्वज्ञानाचा चिरंजीव वसंत आहे तो कधी सरतच नाही. आत्मज्ञान सदा सरसरत सरितेसारखं सतत वाहतच असतं. म्हणून साक्षात सरस्वती संगे सारे साधू संत. आणि या नारायणाच्या तोंडून साक्षात सरस्वती वाहते आणि त्याच्या त्या सरस्वतीच्या वाहण्यात अनेकानेक साधू संत यांची उदाहरणे दाखले येतात. तत्वज्ञानाचे वरचेवर नमुने दृष्टांत सांगितले जातात. असा शुकमुनी शेषशाही विष्णू पुढे हे सर्व निवेदन मांडत आहे. दुसऱ्या कडव्यात तो म्हणतो, रसवती माता मम वाणी झरतसे. सरस्वती म्हणजे सा रसवती, ती जी रसवती आई आहे म्हणजे सरस्वती आहे, तिचा रस कुठला करुणेचा आहे. म्हणून करुणेचा रस वाहणारी सरस्वती माता माझ्या वाणीमधून सरसरत नदीसारखी सरितेसारखी पुढे पुढे जात आहे. साधू संत करुणा मम हृदयी नांदत असे. आणि साधू संतांमध्ये जी कंपॅशन आहे तीच करुणा या शुक नारायणाच्या हृदयात नांदत आहे. तोच करुणा रस मम लेखनी वचनी, आणि तोच करुणेचा रस माझ्या लिखाणामध्ये आणि वचनामध्ये आहे. शब्द दयार्णव लाटा भिडती गगनी, शब्दरूपी दयेचा हा सागर आहे आणि त्याच्या लाटा आकाशापर्यंत जात आहेत. अशा शब्द दयार्णव लाटा उठणारा हा शुकमुनी नारायण विष्णू पुढे निवेदन करीत आहे. तिसऱ्या कडव्यात तो म्हणतो, बोल बोले समत्वा सदा सांगत असे, मज ठावे नाही परी कुणा काही कळसे. सदा सर्वदा समत्वाचे बोल मी सर्वांना सांगतो, परंतु मला नेमकं माहित नाही की मी जे सांगतो ते लोकांना नीट कळतं किंवा नाही कळत. म्हणून तो विष्णूला विनंती करतो, देवा तुझं विनवितो अजाण मी बाळ, तव कृपे समजो सर्व अध्यात्म वेल्लाळ. हे अध्यात्माचं जे कौतुक आहे, हे सौंदर्य आहे, ते तुझ्या कृपेने सर्वांना कळू दे. मला काही सांगता येत नाही की वरचेवर मी हे जे सांगत आहे, वरचेवर मी सुसंवेद्य रूप या चिंतनाद्वारे सांगत आहे अध्यात्माचं कौतुक, ते लोकांना नेमकं कळतं किंवा न कळतं याबाबत मी अजाण आहे. परंतु हे महाविष्णू तुझ्या कृपेने मी जे सर्व सांगतो ते सर्व समाजाला नीट करू दे. पुढे हा शुकमुनी म्हणजे नारायण म्हणतो, बहुला लागलासे मुक्तीच्या या छंदी, विपरीत घडो नये व्हावे मुक्तीजात बंदी. हा जो मला मोक्षाचा छंद लागला आहे त्याच्याच मी सदा सर्वदा वार्ता करत आहे आणि त्यामुळे मला आनंद मिळत आहे, लोकांनाही आनंद मिळत आहे. परंतु एक शंकेची पाल त्याच्या मनात चुकते आणि तो म्हणतो, बहुला लागलासे मुक्तीच्या या छंदी, विपरीत घडो नये व्हावे मुक्तीचाच बंदी. मुक्ती 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 म्हणताना
मुक्तीची भक्ती करता करताना या मुक्तिरूपी भक्तीतच मी अडकू नये अशी शंकेची पाल त्याच्या चिंतनात उमटते. शेषशाही नारायण शांत क्षीरसागरी पुरे करी निवेदन शुक घेई कैवल्या भरारी. तो शेषशाही विष्णू शांत क्षीरसागरात आहे. त्याच्या पुढे हा शुकरूप नारायण सर्व निवेदन करतो आणि शेवटी तो म्हणतो की मुक्तीचं कौतुक करता करता मी कृपा करून मुक्तीचा बंदी होणार नाही याची काळजी माझ्या वतीने तू तू घे. तर इथे अष्टावक्रांनी म्हटलेलं आहे, ज्याला आत्मज्ञान असतं त्याला मोक्षाची इच्छा नसते. म्हणून मोक्षाची जर इच्छा असेल तर ते आत्मज्ञान नाही. पण तू आत्मज्ञान सांगता सांगता ज्याचं जीवन चालू असतं तो ते आत्मज्ञानाचं जीवन जगता जगताच तो अनायसे मुक्तीमध्ये जगत असतो. अशा अर्थी अष्टावक्रांनी म्हटलेलं आहे की ऐसा ज्ञानी जगी जासी तुळिता तुलना असे. आत्मज्ञानी सदा तृप्त मोक्षेच्छाही जेहा नसे. ऐसा ज्ञानी जगी जासी तुळिता तुलना नसे. ज्याच्यामध्ये आत्मज्ञान आहे तो सदा तृप्त असतोच असतो. त्यामुळे आत्मज्ञानाने तृप्त असलेला माणूस कधीही मोक्षाची इच्छा धरत नाही. ऐसा ज्ञानी जगी जासी तुळिता तुलना नसे. असा ज्ञानी जो आहे त्याची जगात तुलना करायची झाली तर त्याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. सिद्धरामेश्वर एका ठिकाणी म्हणतात, एक चंद्रमा 9,00,000 तारा, एक ज्ञानी जगत सारा. एकच चंद्र आहे आणि 9,00,000 तारे दुसऱ्या बाजूला आहेत. पण त्या 9,00,000 ताऱ्यांची तुलना चंद्राशी होऊ शकत नाही. तसा एकच ज्ञानी आहे आणि दुसरीकडे संपूर्ण जग आहे. तर त्या जगाची तुलना अर्थातच ज्ञानी माणसाशी होऊ शकत नाही. म्हणजे जरी इथे शुकाला भीती वाटली की मुक्तीचं तत्वज्ञान सांगता सांगता मी मुक्तीचा बंदी होणार नाही ना, कृष्णमूर्तींना जरी वाटलं की फ्री फ्रॉम कंडिशनिंग म्हणता म्हणता मी या माझ्या तत्वज्ञानातच बंद होणार नाही ना, तरी वेगळ्या पद्धतीने अष्टावक्रांनी आश्वासन दिलेलं आहे. आत्मज्ञानी सदा तृप्त मोक्षेच्छाई जेहा नसे. ऐसा ज्ञानी जगी जासी तुळिता तुलना नसे. आत्मज्ञानी हा सदोदित तृप्त असतो. त्यामुळे त्याला वेगळी मोक्षाची इच्छा धरण्याचं कारणच नाही. आत्मज्ञानात असलेला माणूस जिथे असतो तिथे आहे त्या परिस्थितीत मोक्षच भोगत असतो. आणि याला एंडॉर्स करताना याला सर्टिफाय करताना एक वाक्य आठवते की सिद्धरामेश्वरांनी म्हटलेलं आहे, एक चंद्रमा 9,00,000 तारा, एक ज्ञानी जगत सारा. आकाशात एकच चंद्र असतो आणि 9,00,000 तारे असतात. पण तू 9,00,000 ताऱ्यांची तुलना चंद्राशी होऊ शकत नाही. तसा एखादा शुकासारखा पूर्ण ज्ञानी असला की त्याची तुलना उर्वरित सर्व जगही करू शकत नाही. हे सर्व सांगितल्यानंतर हे जे काव्य आहे, पुरे करी निवेदन शुक घेई कैवल्या भरारी, त्याचा संदर्भ शुकमुनी मेरू पर्वतावर समाधिस्थ असताना तुकाराम तिथे होते आणि इथे सुद्धा हा नारायण शुकमुनी म्हणून तिथे प्रत्यक्ष विष्णूजवळ बोलत होता. हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की कृष्ण म्हणतो, हे अर्जुना, तू आणि मी सारे पूर्वी नव्हतो असे नाही, आज आम्ही आहोत. पूर्वजन्मामध्ये सुद्धा आपण होतोच आणि इथून सुद्धा पुढे नवजन्मात आपण असूच असू. हे सर्व विवरण आपण नीट ऐकलं तर अतिवाहिक देहाचं ज्ञान झालं तर आपण पूर्वी कुठे होतो, कशा परिस्थितीत होतो, पुढेही कसे असू आणि आत्ता कसे आहोत याचं सर्व ज्ञान आपणाला होतं. याचाच अर्थ उत्पत्ती पाळण संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती. तुका म्हणे आम्हा सापडले मुळ, आपणची फळ आले आता. म्हणजे आपली उत्पत्ती कशासाठी झाली, आपली स्थितीगती काय राहणार आणि आपला लय कोणत्या अवस्थेत होणार, या निजरूपाच्या तिन्ही स्थिती ज्याला कळल्या त्याने ह्या आत्मज्ञानाचं बीज रूपी गुह्य नेलं आणि ज्याला आत्मज्ञानाचं बीज गावलं, मूळ गावलं, त्याच्या हातात आत्मज्ञानाचं फळ आपोआप आलं. म्हणजे मोक्षाची वेगळी इच्छा धरण्याची गरज नाही. अशा अर्थी आजचा नारायण तेव्हाचा शुकमुनी हे आज गोकुळाष्टमीचे निरूपण येथेच संपवतो. अस्तु. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. शुभ दिन.